नाशिक जिल्ह्याला पर्यटनाचा वारसा लाभलेला आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा पेठ आदी तालुक्यांसह इतरही परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. आता पावसाळ्यात हेच निसर्ग सौंदर्य अगदी खुलून गेले आहे. अनेक धबधबे पर्यटकांना खुणावू लागले आहेत. अशातच दुर्लक्षित पण प्रसिद्धीस येत असलेला सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधबा पर्यटकांना खुणावू लागलाय. नाशिक जिल्ह्याला निसर्गानं भरभरून दिलं आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांची पर्यटन स्थळी झुंबड उडालेली असते. नाशिक ग्रामीण भागात हळूहळू पर्यटकांची पावले वळू लागली आहेत. त्यामुळे दुर्लक्षित असलेली पर्यटन स्थळे दृष्टीपथात येत आहे. यातीलच एक डोळ्याचं पारणं फेडणारा धबधबा म्हणजे भिवतास धबधबा होय. नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील खोकर विहीर या गावाजवळ हा धबधबा पाहायला मिळतो. भिवतास हे ठिकाण सुरगाणा तालुक्यातील केळावन खोकर विहीर अबोडा परिसरात आहे. येथे नदीच्या पाण्यातून कोसळणारा धबधबा असून हा धबधबा सुमारे 1000 फूट खोल खाली कोसळतो. या धबधब्याची भुरळ अनेकांना असून पावसाळी वातावरणामुळे तो अनेकांना खुणावतोय. सुरगाणा पेठ, हर्सूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यातील अनेक धबधबे पाण्याने ओसंडून वाहतात. यामध्ये सुरगाणा तालुक्यातील भिवतास धबधब्याने आकर्षक रूप धारण केल्याने परिसरातील पर्यटकांना त्याची भुरळ पडली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या सीमारेषेवर असलेल्या या धबधब्याच्या आकर्षक रूप बघण्यासाठी पर्यटकांची मोठ्या संख्येने गर्दी होऊ लागली आहे. या धबधब्याला जाण्यासाठी पर्यटकांना ग्रामीण भागातून जावं लागत असून यामध्ये कोणीही स्टंटबाजी करू नये, तसेच धोक्याचे वळण असल्याने वाहनांचा वेग मर्यादित ठेवावा अशा प्रकारच्या सूचना पोलीस यंत्रणांकडून दिल्या जात आहेत. भिवतास धबधबा परेटी डोह हंडाहंडी डोह अतिशय सुंदर असून दोन्ही बाजूचा परिसर अतिशय नयनरम्य आहे. अलीकडे प्रकाश झोतात आलेला भिवतास धबधबा मात्र विकासापासून आजही वंचित आहे. जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या अप्रतिम निसर्गाचा ठेवा असलेल्या धबधब्याकडे लक्ष देऊन सुधारणा केली तर हा परिसर सुजलाम सुफलाम होऊन एक सुंदर असं पर्यटन स्थळ होऊन परिसरातील नागरिकांना रोजगार निर्मिती होईल अशी मागणी होत आहे. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग बिरार, सुरगाणा.